नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मनतरंग उपक्रम याचा आजचा हा तिसरा शुक्रवार. शुक्रवारी काय करतो आपण? शुक्रवारी आपल्या मानसिकतेचा अभ्यास करतो की माझं मन किती कारणांमुळे, कोणकोणत्या गोष्टींमुळे बेचैन होऊ शकतं आणि मी त्याच्यावरती कसं काम करू शकतो. जेवढं मला आत्तापर्यंत मी माझ्या या वयाच्या अनुभवापर्यंत शिकलो ते सगळं तुमच्यासमोर अगदी दिलखुलास मांडण्याचा माझा हा या शुक्रवारच्या माध्यमातून प्रयत्न असतो. तर मागच्या शुक्रवारी आपण बघितलं, अपेक्षा एक डिझायर माइंडमध्ये सतत येत राहते. काय आपल्याला हवं आहे, काय नको आहे, आणि त्या अपेक्षेमुळे आपण सतत ज्याच्यात गुरफटतो, मन बेचैन करतो, त्याला कसं सांभाळता येईल. मागच्या शुक्रवारी आपण मोठा भाग बघितला, तो म्हणजे राग, क्रोध, संताप, त्याचा आपल्यावर होणारा परिणाम आणि आपण त्याला कसं सांभाळू शकतो. आज जो मी विषय घेऊन आलेलो आहे, मनाच्या अस्थिरतेसाठी कारणीभूत, मनाला बेचैन करण्यासाठी जे कारणीभूत आहे तो फॅक्टर म्हणजे संगत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. असं का म्हणावं असं वाटलं असेल? संगत याचा माझ्या मनावरती प्रचंड मोठा परिणाम होतो, प्रचंड मोठा. का माहिती आहे का? आपल्यावरती जे संस्कार होत असतात, आपलं मन सतत काहीतरी ग्रहण करत असतं, याच्यामध्ये माझ्या अवतीभोवती येणाऱ्या माणसांचा माझ्या मनावरती बऱ्याच अंशी परिणाम होत असतो. या शुक्रवारचा आपण 3 टप्प्यात अभ्यास करतो. तेच 3 टप्पे आज. संगत, त्याचा माझ्या मनावरती होणारा परिणाम, संगत कशी कारणीभूत ठरू शकते. दुसरं, संगत जशी मला मिळाली त्याच्यावरून पॉझिटिव्हिटीकडे, निगेटिव्हिटीकडे 2 ऑप्शन माझ्याकडे नेहमी असतात, ऑल द टाइम. डिसिजन कोणताही घेताना एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कधीही कोणतंही डिसिजन घेताना माझ्याकडे नेहमी 2 पर्याय असतात. एक तर त्याला घेऊन मला पुढे वरती जाता येईल चांगल्या गतीने, किंवा काहीतरी चुकीचं वागून मी सगळ्याची आहे त्याची सुद्धा मी काय म्हणूया त्याला, सगळं आहे तेही घालवून बसू शकतो. असे 2 मार्ग नेहमी असतात. आपण त्या वेळेला कसे वागतोय तो क्षण फार महत्वाचा असतो, तो क्षण फार महत्वाचा असतो. तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. आणि तिसरं की ह्या संगत या गोष्टीला कसं सांभाळावं आणि आपण कसं त्याच्यामध्ये मेंटेन राहावं. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ हा यंगस्टर्ससाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. मी माझ्या वयाचे अनेक अनुभव तुमच्याशी आज शेअर करेन. आई वडील मुलाला, मुलीला जन्म देतात, परंतु ते बालक सगळ्यात जास्त जर कोणामध्ये राहत असेल तर ते आई वडिलांपेक्षा वेगळ्या अनेक लोकांमध्ये जास्त काळ राहतं. आई वडील, आता बघा ना, साधी गोष्ट आहे, आई वडिलांबरोबरती ते मूल 3 ते 4 वर्ष सतत असतं, म्हणजे त्यांच्याच बरोबर असतं, ते आई वडिलांबरोबरच असतं. बाहेर फारशी जगाची ओळख त्याला नसते, त्या बाळाला नसते. परंतु जेव्हा शाळेत जायची वेळ येते त्यावेळेला वय वर्ष 4, जे काही, जेव्हा कधी नर्सरी, ज्युनियर KG, हल्लीचं जे काही आहे ते जेव्हा कधी सुरू होईल, तेव्हापासून ते अखंड पुढच्या आयुष्यापर्यंत आई वडील सोडून इतर माणसांचा पगडा या वाढणाऱ्या जीवावरती सतत बसत असतो, येत असतो. मग संगत म्हणजे फक्त असं नका धरू की फक्त माझे मित्रमंडळी यांची संगत, असं नाहीये. संगत ही कालापरत्वे बदलू शकते, वयामानापरत्वे ती बदलत असते. मी जेव्हा शाळेत जातो त्यावेळेला माझ्यावरती आई वडिलांबरोबर संस्कार करणारे, ज्यांच्याकडून मी काहीतरी शिकेन, असे 2 घटक अजून ॲड होतात. त्यातला पहिला असतो शिक्षक. कारण टीचर्स बरोबरती हे जे बालक आहेत, लहान लहान मुलं, ही सगळ्यात जास्त वेळ स्पेंड करत असतात. मग अनेक टीचर असतात, लँग्वेजचे टीचर येऊन शिकवून जातात, गणिताचे, सायन्स, इतिहास, भूगोल, सगळ्याचे शिक्षक येऊन जाऊन असतात. ते कसे वागतात, ते कसे बोलतात, याचा परिणाम त्या मुलांवरती होत असतो. आणि दुसरा घटक, भेटणारी सगळी मित्रमंडळी, मित्रपरिवार. आता काही काहींचे शाळेपासूनचे अगदी
लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी असतात की. परंतु आज मला हे तुम्हाला सांगायचं आहे की आपण जसे जसे वाढू, आता मी हळूहळू येतो, एकदम मी शिरत नाही त्याच्यात. शाळा संपेपर्यंत तो गट आपल्याबरोबरती साधारणतः 10 वर्ष एकत्र असतो. बघा, शाळेत मी गेलो की त्या पहिलीला वगैरे माझ्या बरोबर जी मुलं मुली एकत्र असतात, मी 10वी होईपर्यंत साधारणतः तोच एक गट असतो. म्हणून ती फ्रेंडशिप जरा जास्त चांगली घट्ट तयार होते, कारण ती लहानपणापासून असते आणि 10 वर्ष जवळपास आपण एकत्र असतो त्याच्यामध्ये. आणि अशा शिक्षकांचाही मनावरती आपल्या एक प्रभाव होत असतो. एक संस्कारक्षम मन असतं की नाही, सतत ग्रास्पिंग चाललेलं असतं, अरे हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. म्हणून फार मोठी जबाबदारी असते सगळ्यांवरच की आपल्या मनावरती कसे संस्कार होत आहेत आणि आपल्यामुळे दुसऱ्यावर कसे संस्कार होत आहेत. आई वडीलच फक्त जबाबदार असतात असं नाही, समाजातले अनेक घटक हळूहळू तो जीव जसा वाढायला लागतो तसे जबाबदार असतात त्याच्यावर संस्कार करण्यासाठी. शाळा सुटली, कॉलेजमध्ये सुद्धा नवीन मित्रमैत्रिणी येतात, मग त्यांची संगत लागायला सुरुवात होते. मग इथे आई वडिलांकडनं शिकणं, तसेच काही शिक्षकांकडून शिकणं, या गोष्टी थोड्या मागे पडायला लागतात आणि या मुला मुलींना असं वाटायला लागतं की आता आमचं फ्रेंड सर्कल आमच्यासाठी महत्वाचं आहे, मोठं आहे. कुठेतरी असं होतं, मी नाकारत नाहीये ती गोष्ट, मन मोठी होत असतात. बघा कसं आहे माहितीये का, 7वी पर्यंत एक डिफरन्स असतो, 8वीला डिफरन्स वेगळा जाणवतो. माझ्याकडे असे पालक येतात, ते सांगतात की 7वी पर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता, ऐकायचा, आम्ही जे काही सांगायचो ना ते त्याला पटायचं. 8वी 9वी मध्ये आल्यानंतर पालक एक शब्द वापरतात, शिंग फुटणे. शिंग फुटायला लागली, शिंग फुटायला लागली याचा अर्थ काय, त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या मनामध्ये आता त्याची स्पेस तयार व्हायला लागली आहे आणि ही गोष्ट नॅचरल आहे. 9वी मध्ये 10वी मध्ये आल्यानंतर मुलांना या समाजाची कल्पना यायला सुरुवात व्हायला लागलेली असते की अरे हे जग म्हणजे आई वडील सांगतात याच्यापेक्षा अजून पण काही काही आहे याच्यामध्ये. आणि आपल्या वेळेला, माझ्या वेळेला सुद्धा आणि आता जे माझ्यापेक्षा मोठे वयाने, आपल्या वेळेला एवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स नव्हती अहो, परंतु ह्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल मिळतो म्हणजे अख्खं जगच मिळतं त्यांना, काहीही ॲक्सेस करू शकतात ते. त्याच्यामुळे 9वीला गेल्यानंतर 10वीला गेल्यानंतर त्या मुलांचे पाय घसरण्याचे, चुकीची पावलं पडण्याची शक्यता वाढलेली आहे, या जनरेशनची तरी वाढलेली आहे. आणि म्हणूनच हा संगतीचा परिणाम आणि संगत तुम्हाला कशी तारक किंवा मारक होऊ शकते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण एक वय उलटलं की मुलांना, यंगस्टर्सना स्पेशली, आपले आई वडील आणि आपल्यापेक्षा मोठे, मग ते शिक्षकच असतील असं नाही, आपल्यापेक्षा मोठे जे आहेत ना यांचं फार ऐकावं असं वाटत नाही. मग त्याच्यामुळे होतं काय, ते लोक आजूबाजूला निरीक्षण करायला लागतात. ते लोक म्हणजे आपण सगळेच त्याच्यातनं गेलेलो होतो, आपण अजूनही निरीक्षण करतो, पण वयाची, आता मी तुम्हाला सांगतो हे संगतीचा परिणाम मॅक्झिमम कुठे होत असतो. संगतीचा परिणाम हा वय वर्ष 5 पासून वय वर्ष 20, ही जी 15 वर्ष आहेत की नाही, ही 15 वर्ष अत्यंत महत्वाची आणि अत्यंत काय म्हणूया त्याला, डायनामिक असतात. डायनामिक याचा अर्थ कधीही काहीही होऊ शकतं. या एजमध्ये 5 ते 20 हे प्रचंड ग्रास्पिंग एज आहे. कोणत्याही जनरेशनमध्ये 5 ते 20 हे वय अत्यंत ग्रास्पिंग एज असतं. याच्यात जे शिकू ना ते आपल्याला बहुतेक आयुष्यभर पुढे पटकन सोडता येत नाही. त्याच्यामुळे माझं जे बोलण्याचा प्रभाव राहणार आहे तो या वयोगटामध्ये राहणार आहे, वय वर्ष 5 ते वय वर्ष 20. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 5व्या वर्षी जेव्हा शाळा सुरू होते त्यावेळेला संगत काय आहे ही कळायला सुरुवात होते आणि 20 वर्षापर्यंत ना आपलं बऱ्यापैकी कॉलेज जीवन पूर्ण झालेलं असतं. त्याच्यामुळे तोपर्यंत माझे फ्रेंड सर्कलकडून, माझ्या समवय आणि समविचारांच्या लोकांकडून मी जे जे काही शिकायला लागतो, शिकत असतो, ती गोष्ट मला नंतर पुढे सोडून देणं कठीण होऊन बसतं. मी तुम्हाला काही उदाहरणं देईन. एकदा जर नोकरी लागली ना, 22-23 वर्षानंतर एकदा नोकरी लागली ना की आयुष्यामध्ये ना अनेक चुकीचे डिसिजन्स या शिकलेल्या संगतीच्या संस्कारामधून घेतले जाऊ शकतात. किंवा कारण तेव्हा पैसा यायला सुरुवात होते. पैसा यायला सुरुवात झाली की जे संस्कार आपण शिकलोय, जी संगत मला मिळाली, त्या संगतीचे परिणाम थोडे दृढ व्हायला लागतात.
30शी आली ना, 30 एजमध्ये लोक आली ना, की लोक थोडी सुधारायला लागतात म्हणजे जबाबदारी पडायला लागते, लग्न होण्याची शक्यता ह्या वयामध्ये जास्त असते. मग अशा वेळेला बरेचदा आपले मागचे बंध हळूहळू तुटायला लागतात. आपल्याला समजायला लागतं की अरे असं नाहीये, असं जग आहे. मग आफ्टर एज 30 बऱ्याच अंशी बदल होऊन जातो. पण कधी कधी आपण म्हणतो की वेळ पण गेलेली असते वगैरे, काही काहींना तेव्हाही समज येत नाही, काही काहींचं तरीही पुढे तसंच चालू राहतं. या सगळ्या गोष्टींवर मी येतो. पण माझा आता पहिला प्रकार आहे 5 ते 20 वर्षामध्ये संगतीचा होणारा मॅक्झिमम परिणाम. जर तुम्ही त्या वयोगटामधले असाल, तुम्ही कॉलेज स्कूल एजमधले असाल, तर तुम्ही हे नीटपणे ऐकून घ्या. कदाचित तुम्हाला माझं बोलणं आत्ता इतकं इम्पॅक्टफुल कदाचित वाटणार नाही, पण तुम्ही जेव्हा मोठे व्हाल त्यावेळेला कदाचित तुम्हाला हे पटेल. तर ह्या व्हिडिओचा पॉइंट नंबर 1, संगत ही माझ्या मनावरती कसा परिणाम करू शकते. आपण ज्या वेळेला शिक्षण घेत असतो, आणि मी जसं म्हटलं की वयवर्ष 5 ते वयवर्ष 20 ही 15 वर्ष आपली ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त असते. आपला मेंदू हा नवीन असतो, फ्रेश असतो, त्याला माहीत नसतं, जे ज्ञान येईल ते घ्यावंसं वाटतं त्याला. अशा वेळेला माझ्या आजूबाजूला येणारी मित्रमंडळी आणि माझ्या आयुष्यात येणारी ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ लोक, यांच्याकडून मी सतत काही ना काहीतरी शिकत राहतो. माझ्या मनावरती ते बिंबवलं जातं. आणि लहान मूल कसं असतं, 5 वर्षापासून 20 वर्षापर्यंत मातीच्या गोळ्याप्रमाणे असतं. कुंभार आकार देईल त्याला तसं ते मडकं जसं घडत जातं की नाही, तसं या वयामध्ये व्यक्तिमत्व असं घडत जातं की आई वडील कसे वाढवत आहेत. सगळ्यांचाच इम्पॅक्ट असतो. आई वडिलांनी असं समजू नये की त्याच्यावर बाहेरचा संस्कार जास्त होत आहेत, ती माझा मुलगा मुलगी बाहेर जास्त राहते म्हणून बिघडते, असं नाही आहे. आई वडिलांचाही तेवढाच इम्पॅक्ट असतो त्या मुलावरती, कारण ते पहिले गुरु आहेत. त्या मुलाचे किंवा मुलीचे ते पहिले गुरु आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून त्या गोष्टी तपासल्या जाणंही महत्त्वाचं आहे. आई वडील कसे वाढवत आहेत, शाळा कॉलेजमध्ये कसं वातावरण मिळत आहे, या सगळ्याचा परिणाम त्या जीवावरती होत असतो. आता मी तुम्हाला माझे काही उदाहरणं देतो आणि मग आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲस्पेक्टकडे जाऊया. रिअलिस्टिक उदाहरण दिले की तुम्हाला जास्त चांगलं समजेल. मी जेव्हा शाळेत होतो ना, त्यावेळेला म्हणजे मी तुम्हाला दोन्ही उदाहरणं देतो, शाळेमध्ये कसं होतं माझं आणि कॉलेजमध्ये कसं होतं. शाळेमध्ये आपल्याला दोन वेनी आपल्याला शाळेचे अनुभव येऊ शकतात. एक तर चांगला अनुभव येऊ शकतो किंवा वाईट अनुभव येऊ शकतो. कारण त्यावेळेला आपल्या बॅचमध्ये कशी मुलं कशा मुली आलेल्या आहेत याच्यावरून खूप काही डिसाईड होत असतं. त्याच्यामुळे शाळा हा एकतर अनुभव तुम्हाला चांगला येऊ शकतो किंवा वाईट येऊ शकतो. दोघांपैकी एक काहीतरी असतं. आपण कधी कधी म्हणतो शाळेची मित्रमंडळी नकोत, त्याच्यामध्ये काही अर्थ नव्हता, असं आपण नंतर मोठे झाले की म्हणायला लागतो. बळी तो कानपिळी अशी म्हण बरेचदा शाळेमध्ये अनुभवायला येते की बरेचदा जो एक वर्गातला असा एक खमक्या गट असतो, त्या लोकांकडून थोडंसं असं बुलिंग म्हणतो आपण ज्याला, की नाही थोडं सप्रेस करायचं, नाही तू इथेच बस, नाही तसंच कर, हे चालायचं. ह्या गोष्टीचा मनावरती प्रचंड परिणाम होतो. आपल्याला तेव्हा कळत नाही. वेस्टर्न साईडला जे फॉरेन स्कूल्स असतात तिथे तर याच्यावरती बरेच चित्रपट सुद्धा निघतात. त्यांच्या तर स्कूलमध्ये नॉर्मल अशी गोष्ट दाखवली जाते. तर त्याच्यामुळे माझा आजचा उद्देश हा दोघांसाठी आहे. शाळेमध्ये बरेचदा असा एक गट असतो की जो दुसऱ्यांना असा, जे नाजूक आहेत प्रकृतीने किंवा जे तुम्हाला रिप्लाय करू शकत नाही, तुम्हाला अरेला कार्य उत्तर देऊ शकत नाही, त्यांच्यावरती जरा हुकूमत गाजवण्याची खुमखुमी असते त्या गटामध्ये. शाळेच्या त्या गटामध्ये जी मुलं असतात, सगळ्याच शाळेमध्ये असा अनुभव येतो असं नाही. बऱ्याच अंशी तुम्हाला नॉर्मल शाळा तुमची झालेली आढळून येते की असलं काहीही झालेलं नाहीये. परंतु काही काही ठिकाणी असे अनुभव येतात की काही उगाचच शक्ती प्रदर्शन करणारी मुलं असतात आणि त्याच्यामुळे उगाचच काही दाबली भरडली जाणारी मुलं असतात. रॅगिंग हा शब्द मी इथे वापरणार नाही, कारण तो खूप वरच्या लेवलचा शब्द झाला. मला तेवढ्या प्रकारच्या याच्यामध्ये जायचं नाही. पण आता भांडण झालं तर जो तब्येतीने मजबूत असतो, दाणका असतो, तो समोरच्याला दाबणारच. हे शाळेतच नाही, ती जगाचीच रीत आहे. परंतु दोघांसाठी माझा उपदेश असा आहे की ज्या मुलांना दाबलं जातं, बरेचदा शिक्षकांकडनंही अनफॉर्च्युनेटली शाळेमध्ये अशा गोष्टी होतात की नोईंगली अननोईंगली
त्यांच्या मानसिकतेवरती निगेटिव्ह परिणाम आपल्या बोलण्याने ओरडण्याने होत असतात. शिक्षकांना कधी कधी वाटतं की आपल्याला ओरडलंच पाहिजे, पण कधी कधी तोंडातून येणारे शब्द जे असतात ना ते योग्य नसतात. ते प्रत्येक शिक्षकांनी, आई वडिलांनी सुद्धा, जे ज्येष्ठ आहेत, जे संस्कार आम्ही करतोय असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी ते नेहमी तपासून बघितले पाहिजे. कारण आजचा हा माझा व्हिडिओ जो आहे ना, हा सगळा बालमनावरती आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये असताना आपल्या मनावरती एक दडपण जर आलं आणि शाळेमध्ये जायची इच्छा होत नाही, बरेचदा असं होतं की नाही मला आवडत आहे शाळेत जायला, कारण हा मला त्रास देतो, असं होतंय, शिक्षक बरोबर ट्रीट करत नाहीये, अशा मुलांसाठी माझं एकच सांगणं आहे की शाळा ही टेम्पररी फेज आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये नाही आवडत आहे ना, नाही मला नाही सहन होत आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली त्या गोष्टीला ऑफिशियली तुम्ही तुमच्या शिक्षकांसमोर, आई वडिलांसमोर मनमोकळेपणाने मांडू शकता. हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही ही गोष्ट अतिशय कल्पकतेने आणि चांगल्या पद्धतीने आई वडिलांसमोर आणि जे शिक्षक तुम्हाला असे वाटतात की माझं ऐकून घेतील त्यांच्यापुढे मांडली पाहिजे. कारण आपण जर मारामारी करू शकत नाही, शाळेमध्ये ह्या गोष्टी भरपूर चालतात, मारामारी चालतात, मी किती पाहिलं, नुसतं मारामारी, लहान वय असतं, भांडतात पण लगेच, अबोला पण लगेच होतो, बाजूबाजूला गळ्यात गळे घालून पण लगेच बसू शकतात. लहान वय अगदी अल्लड वय असतं. परंतु अशा वेळेला आपल्या मनावरती गंभीर परिणाम व्हायला नाही पाहिजे. तर त्यावेळेला, अर्थात माझ्या मनात ते झाले नाही, पण मी एक केस सांगतोय तुम्हाला की माझ्या वेळेला असं होतं की मी नाजूक असायचो, सो बाजूचे कोणीतरी दांडगी हट्टे लोक येऊन थोडंसं त्यांचं ते चालायचंच थोडंसं की नाही तू इकडे बसू नको, तू तिकडे बस, असं करू नको, तसं कर. तर अशी अवली पोरं काही होती माझ्या शाळेमध्ये. तर मी त्यातून काय शिकलो, तो बोध माझा आज त्या मुलांसाठी आहे ज्यांना भीती वाटते, ज्यांना नको वाटतं. ती एक टेम्पररी फेज आहे लाईफमधली. 15 वर्षानंतर ना तुम्ही त्यांची तोंड बघणार आहात ना त्यांना तुमची तोंड बघण्याची काही गरज येते, कधी वेळ येते, असं बरेचदा होत नाही. शाळा सुटल्यानंतर तो जो काही, आणि ह्या गोष्टी कधी चालू होतात सांगू का तुम्हाला, 7वी नंतर ह्या गोष्टी जास्त चालू होतात. कारण तेव्हा आपल्याला मनामध्ये अनेक तरंग उठत असतात. त्यावेळेमध्ये 7वी पर्यंत शक्यतो शाळेचा काहीही त्रास होत नसतो. 7वी नंतर या गोष्टी थोडाफार त्रास द्यायला लागतात. त्या मुलांना दाबलं जातं, त्या मुलांसाठी की ही एक टेम्पररी फेज आहे लाईफमधली, ही आपल्या आयुष्यामधली कधीतरी निघून जाणार आहे. त्याच्यामुळे माझ्या लाईफमध्ये जे 10वी पर्यंत होते, 11वी मध्ये गेल्यानंतर इमिजिएटली ना ते कधी माझ्या आयुष्यात आले, ना मी कधी त्यांच्या आयुष्यात जाण्याचा प्रयत्न केला. कारण ती लोक मला नकोच होती, जे मला आवडत नाहीत. जे मला आवडत नाहीत त्यांच्या रस्ता क्रॉस करून मी कधीही जात नाही. तुम्ही तुमचे मार्गे, मी माझे मार्गे. व्हॉट्सअपवरही जेव्हा ग्रुप वगैरे बनवले जातात तेव्हा मी त्यातून रिसरपणे बाहेर पडतो. कारण मी त्याच्यावरती येईन नंतर की संगत ही कुठे ठेवायची कुठे नाही हे मला कळलं पाहिजे. हा फक्त माझा शाळेचा ग्रुप आहे म्हणून मी त्याच्यावरती राहतो, या बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून आणलेल्या संबंधाला काहीही अर्थ नसतो. माझा दुसरा बोध त्यांच्यासाठी आहे जे लोक शक्ती प्रदर्शन करतात शाळेमध्ये. अगदी तुम्ही लहान असाल आणि ऐकत असाल तर कदाचित माझा हा बोध तुम्हाला इम्पॅक्टफुल वाटणार नाही, पण हा खूप गरजेचा आहे, तुम्हाला मोठ्या झाल्यानंतर लक्षात येईल. तुमच्यामध्ये जर प्रचंड ताकद आहे, तुमच्यामध्ये, तुम्ही लहान आहात, 8वी 9वीला जर तुम्ही आहात, तुमच्यामध्ये जर प्रचंड ताकद आहे, तर ती ताकद कोणावरती शाळेमध्ये अन्याय होताना दिसत असेल तर त्याच्या विरुद्ध वापरा. स्वतः अन्याय करण्यासाठी तुमच्या ताकदीचा आणि तुमच्या वक्तव्याचा वापर करू नका. कारण काय आहे माहितीये का, इथे जी तुम्हाला सवय लागेल ती सवय तुम्हाला मोठेपणी जड जाईल, तुमच्याच डोक्यावरती ती सवय बसेल. शाळेमध्ये ज्यांना अशी सवय असते की माझ्या वाटणीला जो जाईल त्याला मी आडवा पाडतो बघ, ही सवय जेव्हा मोठी झाल्यावरती पण राहते ना, तेव्हा मोठं झाल्यानंतर जग हे शाळेसारखं नॉर्मल विश्व नसतं. तिथे तुमच्यापेक्षा ऐरे गैरे भले मोठी माणसं बसलेली असतात. त्यावेळेला प्रत्येक वेळी माझा हा शाळेचा स्वभाव मी पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तर तुम्ही जर का आता शाळेमध्ये असाल आणि जर का धट्टेकट्टे असाल तर दुसऱ्यांना दाबण्यापेक्षा तुमचा एक उपयोग शक्तीचा आणि तुमच्या वक्तव्याचा, ज्यांच्यावर खरंच तुम्हाला उगाचच अन्याय होतोय असं वाटतंय, तर तुम्ही त्यांच्या इतरांबरोबर हसण्यात सामील होण्यापेक्षा तिथे तुम्ही जर समजावण्याचं काम केलं तर तो जो उगाच सप्रेस होतोय, कारण मानसिकतेवरती प्रचंड परिणाम होतात जे सप्रेस होत असतात, जे दाबले जात असतात, त्यांना तुम्ही सपोर्ट देण्याचं काम करणं हे आजच्या घडीला प्रचंड गरजेचं आहे. याच्यावरून तुमची समाजाशी एक चांगली बांधिलकी निर्माण होते. आणि मी मुलांना मुलींना, तुम्ही जर लहान आहात आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असाल तर मी तुम्हाला एक खात्रीने सांगू शकतो
तुम्हाला ना आयुष्यात कधी कोणाची गरज पडेल ना हे कधीही सांगता येत नाही. दुनिया गोल आहे. आज तुम्ही ज्या व्यक्तीला त्रास देताय तो तुम्हाला कधीच विसरत नाही. मला ज्याच्याकडून त्रास होतो ना मी त्याला कधीच विसरत नाही आयुष्यामध्ये. हा जगाचा नियम आहे. ज्या व्यक्तीला दुसऱ्यांकडून वेदना होत आहेत त्या व्यक्तीचा या माणसाला विसर पडू शकत नाही. अशा प्रसंगी उद्या भविष्यामध्ये चुकून असं न हो आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्याच बरोबर ती काम करावं लागलं, त्या व्यक्तीची तुम्हाला मदतीची गरज लागली, तर अशा वेळेला आपण आपले संबंध हे शाळेपासूनच नीट ठेवायचे असतात. मी असं नाही म्हणत आहे की अगदी गळ्यात गळे घालून मोठ्या फ्रेंडशिप बनवा किंवा अगदी तोडूनच टाका. शाळेमध्ये आहात तर त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीचा अनुकरण करणं फार गरजेचं आहे. कारण तुमचं सगळ्यांचं मन संवेदनशील आहे, संवेदनशील आहे. अशा वेळेला तुम्ही पटकन एखादी गोष्ट उचलून धरता. त्या वयामध्ये मनात धरलेला राग हा बरेच वर्ष राहतो. त्या वयामध्ये मनात धरलेला एखादा वाईट गुण हा अनेक वर्ष राहतो. तर शाळेमधल्या लोकांसाठी माझ्या 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे दाबले जात आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की ही टेम्पररी फेज आहे. मी शाळेबद्दल सांगतोय कारण मी नंतर शाळा आणि कॉलेज सोडून नॉर्मल जीवनावरती येणार आहे. शाळेचं जीवन हे टेम्पररी जीवन आहे. माझ्या आयुष्यात सुद्धा 10वी मला जी माणसं नकोशी झालेली, जी मुलं नकोशी झालेली, 11वी नंतर मी त्यांचं तोंडही पाहिलं नाही आणि पाहायची वेळही आली नाही आणि आताही आली तरी मी ती ऑफकोर्स टाळू शकतो. आणि जे लोक उगाचच दाबण्याचा प्रयत्न करतात, ज्या लोकांना असं वाटतं की मी काय फार मोठा आहे, शाळेमध्ये मॉनिटर आहे किंवा मी असा आहे, मी तसा आहे, ते शाळेचं विश्व आहे, ते लहान आहे. तुम्हाला अजून प्रचंड मोठे जग बघायचंय. त्याच्यामुळे उगाचच तुमचा अतिरेक इतरांवर दाखवण्यापेक्षा जे उगाचच प्रॉब्लेममध्ये जात आहेत तुमच्यामुळे त्यांना सपोर्ट देण्याचं काम करा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमचं नाव त्या मुलांमध्येच नाही, शिक्षकांमध्ये तुमच्या नाव त्यांच्या मनामध्ये उंचावरती जाईल की त्यांना कळेल की हा मुलगा, हा ही मुलगी हे असेही चांगले वागतात. शिक्षक तुम्हाला सामाजिकरित्याही ऑब्झर्व करत असतात, फक्त अभ्यासातून ऑब्झर्व करत नसतात, हे लक्षात ठेवा. पुढे जेव्हा आपण कॉलेजमध्ये येतो, आता जेव्हा मी स्वतः कॉलेजमध्ये आलो त्याच्यानंतर माझे अनुभव वेगळे होते. तुम्हालाही तसे अनुभव येतील. एक म्हणजे संगतीचा परिणाम असा होत असतो आपल्याला कॉलेज जीवनामध्ये, ते म्हणजे अनेक प्रलोभनांना आपण बळी पडू शकतो. मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला माझ्या बरोबरती जे मित्रमंडळी होती त्यातली काही जण ही दारू प्यायची, सिगरेट स्मोकिंग त्यांना भूषण वाटायचं. त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं, मला असं विचारलं नसेल त्यांनी. संगतीमधूनच व्यसनं लागतात हे नेहमी लक्षात घ्या आणि इथे फार जपायला लागतं, फार जपायला लागतं. इथे तुम्ही किती स्मार्ट आहात ना हे तुम्हाला दाखवणं गरजेचं असतं. हे बघा, मी असं बिलकुल म्हणत नाहीये की तुम्ही या गोष्टींची बिलकुल टेस्टच करू नका. आज जग एवढं मॉडर्न झालेलं आहे, आज जग इतकं मॉडर्न झालं, तुम्हाला जर इच्छा झाली नाही तर उत्तम उत्तम. पण मला माझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी, आज मी गेली 10 ते 11 वर्ष शिक्षक म्हणून काम करतोय, अनेक विद्यार्थी सुद्धा असे प्रश्न विचारायचे की सर टेस्ट करने में क्या प्रॉब्लेम है. जे नॉन महाराष्ट्रीयन असतात त्यांचे तर अनेकदा असे प्रश्न असतात की व्हॉट इज द हार्म इन जस्ट टेस्टिंग इट. टेस्ट करायला काही हार्म नाहीये अनलेस अँड अंटिल तुम्ही त्याचे गुलाम तर नाही होत आहात ना, हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आज कॉर्पोरेट जग इतकं वाढलेलं आहे की कॉर्पोरेटमध्ये ज्या पार्टीज होतात त्या पार्टीजमध्ये अगदी कॅज्युअल ड्रिंक करणारे माझे मित्र आहेत, जे आज UK, US आणि ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे जे सेटल झालेले आहेत. कॅज्युअल त्यांचे तर व्हॉट्सॲपमध्ये मला स्टेटस दिसतात, त्यांचे फेसबुकवर फोटोज असतात, नॉर्मल पार्टीज चाललेल्या असतात, पार्टीजमध्ये ड्रिंक्स असतात, स्मोकिंग असतात, फाईन. वी कॅनॉट डिनाय ऑल द थिंग्स. या सगळ्या गोष्टी आपण डिनाय नाही करू शकत. तुम्ही यंग आहात, तुम्हाला अशी एक खुमखुमी येऊ शकते की अरे माझे नवीन मित्र असतात ना, मित्रमंडळी सगळी नवीन नवीन असतात. कॉलेजमध्ये तर शाळेपेक्षा अजून बिकट स्थिती असते, अजून डायनॅमिक प्रसंग असतात, कारण पूर्ण जग असं खुलं झालेलं असतं तुमच्या पुढे. अनेक प्रलोभनं तुम्हाला दिसायला लागलेली असतात, मनामध्ये अनेक तरंग उठायला लागलेले असतात. अशा वेळेला माझ्या आयुष्यामध्ये एखादा असा ग्रुप येऊन बसला माझ्या आजूबाजूला, ज्यांच्यामधले काही जण स्मोक करतात, ड्रिंक करतात, तर त्यांचं पहिलं वाक्य काय असतं, जेव्हा कधी असे आपण एकत्र भेटतो किंवा पिकनिकला जातो तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य हेच असतं, अरे घेऊन बघ, काही नाही होत रे, ट्राय करून बघ. संगतीचा परिणाम. संगत, तुम्हाला त्यावेळेला काही वाटणार नाही. सिगरेटचे पहिले झुरके हे संगतीनेच घेतले जातात.
दारूचा पहिला घोट हा संगतीनेच घेतला जातो. कोणतेही ज्येष्ठ आई वडिलांच्या लेवलचे किंवा कोणतेही एल्डर कोणत्याही पोराला सांगत नाहीत की घेऊन बघ, बिलकुल सांगत नाहीत. व्यसन लागण्याची सुरुवात ही मित्रमंडळींच्या संगतीपासूनच होत असते. मी स्वतः इंजिनिअरिंगला असताना माझ्या बरोबर आहे, आम्ही 120 मुलं एका वर्गात असायचो. सगळी व्हरायटी मी पाहिलेली आहे. तेव्हा स्मोकर्स होते, ड्रिंकर्स होते. आज जेव्हा मी 33 वर्षाचा आहे, तेव्हा जेव्हा मी त्याच मुलांकडे पाहतो ज्यांनी मला 20 वर्षापूर्वी असं विचारले, अरे बघ नुसतं काय त्याच्यात घेऊन, अरे आयुष्य आहे, ते आज 33 वर्षाचे असून सुद्धा 50 वर्षाचे वाटतात. टक्कल पडायला सुरुवात झाली आहे, केस पिकायला लागलेले आहेत, पोट एवढं वाढलेलं असतं. तुम्ही ड्रिंक आणि स्मोक त्याचे गुलाम बनता तुम्ही. लक्षात घ्या, आयुष्य इतकं सोपं नाहीये जितकं ते शाळा आणि कॉलेजमध्ये दिसत असतं. माझे शब्द नीट लक्षात ठेवा. आयुष्य इतकं सोपं नाहीये जितकं ते शाळा आणि कॉलेजमध्ये दिसत असतं. आयुष्य इतकं सोपं नाहीये. त्यावेळेला लागलेलं व्यसन, मी त्यावेळेला अगदी लीनतेने नम्रतेने त्यांना म्हणालो की नाही ठीक आहे, नंतर बघू, मला आत्ता नाही, मला आत्ता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडण्याची इच्छा नाही. तुम्ही प्या की, तुम्ही प्या, तुम्ही सिगरेट ओढा, यू लाईक दॅट, यू जस्ट गो फॉर इट. त्यावेळेला मी तुम्हाला हेही सांगितलं, माझ्या काही व्हिडिओमध्ये सांगणं झालं असेल की त्यावेळेला मी भजनाला जायचो, मी मंदिरात जायचो. 2004 साली म्हणजे जेव्हा मी 11वीला होतो त्यावेळेला कलावती आईंचा अनुग्रह मला लाभलेला आहे. अशा वेळेला एक तो अध्यात्माचा संस्कार फार मनावरती असतो. आणि इंजिनिअरिंगला मी होतो 2007 साली, 2008 साली मी पासआउट झालो. त्यावेळेला तीच माझी मित्रमंडळींमध्ये ज्यांना ज्यांना कळायचं ते लोक मला अत्यंत हिणवायचे. अरे काय तुझं वय काय, हे जे वय आहे हे मजा मारण्याचं वय आहे, एन्जॉय करण्याचं वय आहे. त्यावेळेला होते ना, स्मोकर्स होते, ड्रिंकर्स होते. माझ्या त्या ग्रुपमध्ये कॉलेजचा ग्रुप म्हटल्यानंतर सगळी व्हरायटी असायची, कारण तुम्हाला काही प्रोजेक्ट निमित्त एकत्र राहावं लागतं, तुम्हाला काही असाइनमेंट्स निमित्त तुमचे ग्रुप पाडले जातात, त्याच्यात तुम्हाला रोल नंबर वाईज एकत्र राहावं लागतं. त्या इंजिनिअरिंगमध्ये मी जो ग्रुप सिलेक्ट केला, ठरवला, असा माझा मित्रांचा फक्त आमचा 4घांचा ग्रुप आहे. मी आणि माझे 3 मित्र. आणि हे 3 मित्र मी असे निवडून ठेवलेले आहेत जे आजही कठीण प्रसंगी माझ्या मदतीला धावून येतात. हे सिलेक्शन असतं मित्रांचं. मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्यांशी तोडून टाका, पण कोणाला कोणत्या लिमिटपर्यंत ठेवायचं आहे ना, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपल्या बाउंड्रीज आपण घालून घ्यायच्या असतात. कोणाला आपल्या सर्कलमध्ये एंट्री द्यायची, कोणाला आपल्या सर्कलच्या बाहेर ठेवायचं, कोणाला दुखवायचं नाही आहे आपल्याला. पण मला हे समजलं पाहिजे की मी कुठपर्यंत थांबायचं आहे, माझं सर्कल मी केवढं ठेवायचं आहे हे मला समजलं पाहिजे. माझ्या आयुष्यात असे इंजिनिअरिंगला, MBAला जेव्हा मी होता ना, अजून जास्त ॲडव्हान्स्ड मित्रमंडळी येतात आयुष्यामध्ये. कारण त्यावेळेला अगदी आपण पीक ऑफ द यंग एज असतो ना. 21-22 हे वय म्हणजे अगदी एक तर तुम्ही बिघडण्याचं किंवा तुम्ही एकदम सुधारण्याचं वय असतं. तुम्हाला ठरवायचं असतं की काय करायचं. मला अनेक जणांनी हिणवलं, काय तू मंदिरात जातो रे, मूर्ख आहेस का, बेअक्कल येतो रे तू, हे वय मजा मारण्याचं, पार्ट्यांना ये, मला बोलवायचं नाही, पार्टी करायला ये, तू आमच्या बरोबर ती ये, भजनाला काय जातो. आपलं मन आणि आपल्याला मिळणारी संगत याच्यावरून एक बाउंड्री ठरवायची असते आपल्याला आयुष्यामध्ये. शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त शिक्षण घेणं महत्वाचं नाहीये, माणसं ओळखायलाही तुम्ही हळूहळू 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 शिकले पाहिजे. माझे किती मित्रमंडळी माझ्या आयुष्यामध्ये राहावेत, किती मित्रमंडळींना मी फक्त मोबाईलच्या मेसेजवरतीच रिप्लाय करावे, आणि किती मित्रमंडळींचे फक्त नंबर्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहावेत, कधीही त्यांना कॉल करणं होत नाही, हे मी ठरवायचं असतं. आता मी येतो दुसऱ्या प्रश्नावरती की मला चांगली संगत लाभली, वाईट संगत लाभली. हे बघा, चांगली संगत लाभली ना तर प्रश्नच नाहीये. चांगली संगत लाभली तर आयुष्य सोन्याचंच होणार आहे, प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. तुमच्यात एखादा जरी वाईट गुण असेल तरी तो चांगल्या संगतीमध्ये निघून जातो, तुम्ही सगळे चांगलेच बनता. पण बरेचदा आपल्याला वाईट संगतही येते, आयुष्यामध्ये येते, दोन्ही बाजू असतात. वी नीड टू चेक दॅट. वाईट संगत तेव्हा माझ्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय असतो त्या संगतीच्या नादी लागून. मी वाईट संगतीबद्दलच बोलतोय बरं का, चांगली संगत असेल तर प्रश्नच नाही. वाईट संगतीमध्ये माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. जसं मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं, माझ्याकडे 2 ऑप्शन होते. तू काय भजनाला जातो, तू काय देवाचं करतो, असं मला हिणवून ज्या वेळेला ते म्हणायचे की तू आत्ताशी फक्त 18 वर्षाचा आहेस, देवदेव करायला पुढे आयुष्य पडलेलं आहे,
आत्ता मजा करून घे, नंतर तुला नोकरी लागली, लग्न झाली, पोरं झाली, मोठा होशील, बाप बनशील, नंतर सगळ्याचं तुला हे सगळं करायला मिळणार नाही तुला. बॅचलर्स लाईफ हा एक फार मोठा शब्द वापरला जातो यंगस्टर्समध्ये. बॅचलर्स पार्टी, बॅचलर्स लाईफ. यंग लोकांना हे फार टेम्पटिंग आहे. आपल्याला वेस्टर्न कल्चरमधनं जितकं घेता येईल तितकं सगळं टेम्पटिंग आहे, प्रलोभनं आहेत. बॅचलर्स पार्टी करूया, बॅचलर्स एज आहे, याच्यामध्ये एन्जॉय करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. माझ्याकडे 2 पर्याय होते त्यावेळेला. माझ्याकडे 2 पर्याय होते की नाही. पहिला पर्याय म्हणजे ते जे काही सांगतात ते मी खरं मानून त्यांच्या मागे मागे गेलो असतो तर आज कदाचित काय, आज 100% अशा पद्धतीने बसून मी तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगू शकलो नसतो. लक्षात घ्या, आयुष्य जे बाहेर दिसतं ते आयुष्य आपल्याला कॉलेज लाईफमध्ये दिसत नसतं. आपल्याला असं वाटत असतं की आई वडील पैसे भरतात, ट्युशनचे पैसे भरतात, कॉलेजचे पैसे भरतात, एक एक रुपया कमवायला किती कष्ट पडतात हे तेव्हा कळत नाही. आमचे हट्ट असतात, त्याच्याकडे आयफोन आहे, माझ्याकडे पण पाहिजे, आई वडिलांकडे तगादा लावतात. संगतीचे परिणाम असतात. मीही हट्ट केलेत लहानपणी की माझ्या मित्राकडे व्हिडिओ गेम आहे, मग मलाही व्हिडिओ गेम पाहिजे. मी लहान असताना काही वेगळा नव्हतो, मी पण सामान्य मुलगाच होतो. माझ्या आई वडिलांनी कसत का होईना माझे काही हट्ट पुरवले, काही हट्ट पुरवले नाही. पण आज मला कळतं की त्या गोष्टींमध्ये किती तथ्य असतं आणि किती नाही. हे जेव्हा मी स्वतः पॅरेंटिंगमध्ये जातो, मी स्वतः वडिलांच्या भूमिकेमध्ये जातो, तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी ॲनालाइज करतो. संगतीमधून 2 पर्याय असतात ना, मी त्यांच्या मागे मागे गेलो असतो. सिगरेटचे झुरके मारून बघितले असते, दारूचे घोट घेऊन बघितले असते त्यावेळेला त्या एजमध्ये, तर कदाचित आज मी त्याच्यामध्येही कदाचित अडकलो असतो. कारण काय सांगू का तुम्हाला, व्यसन हा असा प्रकार आहे ना जो पटकन सुटत नाही, त्याची ना चटक लागते. मी या गोष्टीचा एक अभ्यास केला की माझ्या एखाद्या ड्रिंक घेणाऱ्या, मी अगदी तुम्हाला वास्तव सांगतोय म्हणून मी हा विषय जास्त हाताळतोय. दारू पिणाऱ्या माझ्या एका मित्राला मी विचारलं की बाबा हे जे तू काय पितो, त्याला म्हणतात बियर वगैरे जे काही म्हणतात, पितो, त्याला काय टेस्ट आहे, अक्षरशः कडू ढाण लागतं, हे मी सगळ्यांकडनं ऐकलेलं आहे. मग तरी त्याच्यात रंगून जावं असं तुम्हाला काय वाटावं. त्याच्यात रंगून जाण्याचं सायंटिफिक रिझन नंतर हळूहळू मी मोठा झालो तसं मला कळायला लागलं की हे जे व्यसनं आहेत, सिगरेट म्हणा, दारू म्हणा, या गोष्टींचा माझ्या नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो. नर्वस सिस्टीम म्हणजे माझी मेंदू आणि माझी मज्जा संस्था जी आहे याच्यावर परिणाम होतो. या विचारमालेला, मेंदूला रिलॅक्स करण्याचं काम, त्याला शांत करण्याचं काम ही व्यसनं करत असतात. म्हणून व्यसन आम्हाला सोडता येत नाही. कारण एकदा मला त्याची चटक लागली की माझी बॉडी डिमांड करत राहते. याला म्हणतात त्याचं गुलाम होणं. माझी बॉडी डिमांड करत राहते, अरे पाहिजे पाहिजे. मग अस्वस्थता प्राप्त होते. एकदा मनाला अस्वस्थता प्राप्त झाली की शरीराला अस्वस्थता आलीच, आणि शरीर अस्वस्थ झालं की मन सुद्धा अस्वस्थ होतं. म्हणून व्यसन सोडणं हे फार कठीण असतं. म्हणून कॉलेजमध्ये असताना, शाळेमध्ये असतानाच आपले पाय जमिनीवर ठेवून वागा. मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तोडूनच टाका. बी स्मार्ट. हे स्मार्ट वर्ल्ड आहे की नाही. स्मार्टफोन आपल्या खिशात असतो, स्मार्ट लॅपटॉप आपल्या समोर असतो, मग आपलं मन आणि मेंदू आपण स्मार्ट का करू नये. त्यावेळेला त्या मुलांची संगत मी तोडून नाही टाकली. हा, ऑफकोर्स आता ते कोणीही माझ्या आयुष्यात नाही आहेत, कारण आता आम्ही वेगळं झालो, आमचे मार्ग निराळे झाले. पण 4 वर्ष जेव्हा आम्ही एकत्र असतो, प्रोजेक्ट आम्हाला करायचे असतात, असाइनमेंट्स आम्हाला एकत्र करायचे असतात, त्यावेळेला काही मी तोडून टाकलं नाही, कारण आम्हाला एकत्र काम करायचं होतं. बट यू नीड टू बी मोर स्मार्ट. नाही ठीक आहे, तुम्ही करा ना, तुम्ही करा. मी तुम्हाला अक्षरशः एक प्रसंग सांगतो माझ्या आयुष्यातला. आम्ही असाइनमेंट करत होतो इंजिनिअरिंगमध्ये, आणि एक मुलगा असा ना फार बेचैन वाटत होता. काय वय असेल, 19-20 वर्षाचं वय. असं बेचैन वाटत होता. मी म्हटलं रे काय झालं तुला, असं का करतोयस तू. तो म्हणतो ना माझं लक्ष लागत नाही, मी आलो, नॉन महाराष्ट्र होता, मी आया 2 मिनिट में आया. मी असं म्हणून तो गेला आणि आला परत 15 मिनिटांनी आला, तर त्याच्या शर्टला पूर्ण स्मोकचा स्मेल येत होता. मी म्हटलं तू स्मोक करके आया है. तर तो म्हणतो हाँ अभी मेरे को अभी अच्छा लग रहा है, अभी मैं कॉन्सन्ट्रेट कर पाएगा ॲट द एज 19. कॅन यू बिलीव्ह दिस. संगत. आता या संगतीचा परिणाम, वाईट गुण ना मनाला लगेच चिकटतात वाईट गुण. हेच जर का मी बघून त्याचं फॉलो केलं असतं तिथे, तर कदाचित मी तुम्हाला खात्री सांगतो आज मी इथे तुमच्यासमोर नसतो, असा बोलत नसतो मी तुमच्यासमोर. मी ह्या व्हॅल्यू तेव्हा ओळखू शकलो, तेव्हा मला तसा मार्ग मिळाला,
त्याच्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये काय प्लस आहे मायनस हे समजू शकलो. हे तुम्ही समजून घ्या, हा माझा या व्हिडिओतला उद्देश आहे. तुम्हाला स्मार्ट बनणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यावेळेला त्यांना तोडू शकत नाही आहात ना, ठीक आहे, तसे तोडण्याचीही गरज नाही आहे, पण त्यांच्यात राहून तुम्ही नामानिराळेही राहू शकता. असं वागता येऊ शकतं. तुम्हाला थोडंसं प्रयत्न करावा लागेल, पण तसं वागता येऊ शकतं, नक्कीच येऊ शकतं. अगदी तुम्हाला गमतीशीर उदाहरण देऊ का? ते नाही का असं दाखवतात, अनेक जण ड्रीम करणारे असतात, त्याच्यामध्ये एक थम्सअप पिणारा असतो. असतं की नाही? सो तो स्मार्ट आहे की नाही? त्याने टेस्ट करू नये असं म्हणणं नाही, पण त्याला कळलंय की मला काय करायचंय काय नाही. याचा नंतर आयुष्यावर आणि आपल्या कुटुंबावर परिणाम होतो बरं. तर संगतीमधून मी त्यांच्या मागे मागे गेलो असतो तर गेलो असतो कामातून, पण मी स्वीकारला तो मार्ग की यांच्यामध्ये राहून पण मला नामानिराळं राहता येऊ शकतं. कॉलेज संपलं. मी तुम्हाला अगदी साधं सांगू का, कॉलेजचं आयुष्य आणि शाळेचं आयुष्य हे क्षणिक आहे. हे आयुष्य क्षणिक आहे, पण इथे जे शिकाल ते आयुष्यभर तुम्हाला एकतर त्रास देईल किंवा आयुष्यभर ते तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवून जाईल. आयुष्य हे क्षणिक आहे शाळे आणि कॉलेजमधलं. त्याच्यामध्ये ते वास्तव मानून ते सगळं तेच जग मानू नका. त्याच्यापेक्षा भरपूर काहीतरी मोठं तुम्हाला पुढे बघायचंय, शिकायचंय. अजून जर तुम्ही शाळा कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही अजून अंड्यातच आहात. तुम्ही हे जग अजून पाहिलं नाहीये. नोकरीला लागल्यानंतर, पैसे कमवायला लागल्यानंतर आयुष्याची खरी रंगरंगोटी दिसायला लागते. माणसांचे खरे वेध, माणसांची मनं कळायला लागतात. 2 पर्याय कळले. पॉझिटिव्हिटीकडे कसं जायचं? स्मार्ट बना. द बेस्ट वे टू लिव्ह इन दिस सोसायटी इज बी स्मार्ट. स्मार्ट बना. स्मार्ट बनून तुम्हाला त्यांच्यामध्ये राहूनही त्यांच्यासारखं नाही बनायचंय, हे लक्षात घ्या. तुम्हाला ते नंतर सोडता आले तर सोडून द्या. मी जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा आमचा अख्खा इंजिनिअरिंगचा ग्रुप होता मेसेजवरती. मेसेजेस आमचे जे फोन मेसेज होते, त्यातनं हळूहळू वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 6 वर्ष गेली, हळूहळू तुटायला लागलं. आता माझा जो इंजिनिअरिंगचा जो माझा बनवलेला ग्रुप आहे त्याच्यात आम्ही 4 जण आहोत. आम्ही फक्त 4 जण आहोत. आणि मी खूप खुश आहे की मी एक जरी मेसेज केला तरी त्या मेसेजवरून त्याच्यातील मित्र, ते 4 4घेही माझ्या मदतीला धावून येतात. 4 म्हणजे मी धरून 4 जण आहेत, ते 3घेही माझ्या मदतीला धावून येतात आणि मीही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातो. तुमची लिमिट काय पाहिजे ना, ती तुम्हाला कळली पाहिजे. संगतीचा हा एक परिणाम चांगला करायचा का वाईट करायचा हे तुमच्यावरती आहे. आता 3ऱ्या पॉइंटवरती मी येतो की ही संगत कशी सांभाळावी. रूल नंबर 1, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता. हे नेहमी लक्षात घ्या. वामनराव पैंचं, सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य आहे की नाही, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मी कोणाला स्वीकारावं, कोणाला स्वीकारू नये, कोणता गुण स्वीकारावा, कोणता स्वीकारू नये, हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. माझ्या हातात आहे. जसं मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं, कॉलेजमध्ये लाईफमध्ये मी बिघडू शकलो असतो. त्यावेळेला आई वडील कितीही टाहो फोडतात तरी मुलांच्या डोक्यामध्ये गोष्ट घुसत नसते, कारण ती प्रलोभनं मोठी वाटत असतात. मी बिघडू शकलो असतो, पण मी बिघडलो का? नाही. म्हणून रूल नंबर 1, तुम्हीच तुमचं जीवन घडवण्याचे तुम्ही सगळ्यात मोठे शिल्पकार आहात. म्हणून तुमच्या संगतीला एक सर्कल, एक बाउंड्री लावून द्या. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये माझ्या आयुष्यात आलेले मित्रमैत्रिणी, ह्या पुढे भावी जीवनामध्ये कोण माझ्या सर्कलमध्ये असतील आणि कोण नसतील. कोणीही तुम्हाला जबरदस्ती त्यांच्या आयुष्यामध्ये ठेवू शकत नाही आणि तुम्हीही कोणालाही त्यांच्या जबरदस्तीनुसार तुमच्या आयुष्यात ठेवू शकत नाही. तुमचं आयुष्य, तुमचे निर्णय आहेत. कॉलेज संपल्यानंतर ते मित्र तुम्हाला 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी फोन करतील, तुम्ही रिप्लाय देत नाही म्हटल्यानंतर त्यांनाही गरज वाटत नाही, ते त्यांच्या मार्गे निघून जातात. हा माझा अनुभव आहे. ज्या मुलांशी मला कॉन्टॅक्ट ठेवायचे नव्हते त्यांना मी रिस्पॉन्ड करणं बंद केल्यानंतर ते निघून गेले, कारण त्यांनाही गरज पडलेली नाहीये ना की माझ्याशी सतत बोलावं. आयुष्य सिंपल आहे. संगत ही माझ्या, हे सर्कल म्हणतो ना आपण, कीप युअर सर्कल स्मॉल बट द पीपल दॅट यू विल कीप ऑन दॅट सर्कल शुड बी वर्थ इनफ. शुड बी वर्थ इनफ. त्यावेळेला त्या शाळेतले, त्या कॉलेजमधले कोण माझ्या त्या सर्कलमध्ये राहावेत, फ्रेंड सर्कल ज्याला आपण म्हणतो, फ्रेंड सर्कल, आणि कोण त्या सर्कलच्या बाहेर मला ठेवायचं याचा न्याय निवाडा हा तुम्हाला हळूहळू करता येतो आणि तो करता आला पाहिजे. त्याला स्मार्ट वर्क म्हणतात. स्मार्ट वर्क म्हणतात.
म्हणून रूल नंबर 1, डिसाईड युअर ओन सर्कल, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. कोणती संगत धरावी, कोणती संगत सोडावी हे तुमच्यावरती आहे, हे पूर्णतः तुमच्यावरती आहे. कोणीही मला उद्या येऊन बळजबरीने एखादी गोष्ट करू शकत नाही. आता तुम्ही तेवढे फ्री असता. मोठे झाल्यानंतरही हा रूल ॲप्लिकेबल होतो. आजही, आज माझं वय 33 आहे. माझ्या आयुष्यामध्ये शिक्षण तर माझं कधीच संपलं. शिक्षण झाल्यानंतर आजही माझ्या आयुष्यामध्ये जी माणसं आली, नातेवाईक आले, अनेक माणसं आली, कामानिमित्त, प्रवासानिमित्त अनेक जण आली. मला हे कळलं की मला कोणाशी कॉन्टॅक्ट वाढवायचे, कोणाशी नाही. हळूहळू ती माणसं बाहेर पडतात. त्यांनाही गरज नसते. जर समोरून रिस्पॉन्स मिळत नाहीये तर जो माणूस सतत कॉल करतो तो पण कधीतरी बंदच होणार आहे ना. मला लक्षात येतं की प्रवासानिमित्त, कामानिमित्त, शिक्षणानिमित्त माझ्या आयुष्यामध्ये जी मोठी माणसं सुद्धा आली, कोणाशी किती टचमध्ये राहायचंय, कोणाबरोबर किती कॉन्टॅक्ट ठेवायचे हे तुमच्यावरती आहे. रूल नंबर 1 कळलं तुम्हाला? तुम्हीच तुमच्या जीवनाचे घडवण्याचे शिल्पकार आहात. मग ते जीवन घडवायचंय का ते मोडायचंय हे तुमच्या हातात आहे. तुमच्यासाठी कोणीही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. उद्या जर मी असा दोष दिला की तुझ्यामुळे मला दारूची सवय लागली, तुझ्यामुळे मला सिगरेटची सवय लागली, आज माझं घर बर्बाद झालं त्याच्यामुळे, तर तो म्हणाल तुझी जबाबदारी होती, तुला अक्कल नाही आहे, कुठे थांबायचं कुठे नाही, तो हात वर करणार. ऑब्व्हियस आहे. तुमच्या पडण्याची जबाबदारी सुद्धा कोणी घेत नाही आणि तुम्ही जर मोठे झालात तर तुम्ही ती जबाबदारी कोणाला देत नाही. आपण जर यशस्वी झालो तर त्याची जबाबदारी आपण दुसऱ्यांना देत नाही. माझं हार्डवर्क, माझे पेशन्स, त्याने मी मोठा झालो. आणि मी जर पडलो तर त्याची जबाबदारी दुसरा घेत नाही. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, हे लक्षात ठेवा. म्हणून संगत करताना माझ्या हातात हे नाहीये की त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये मी कोणाबरोबर बसणार आहे, हे माझ्या हातात नाहीये. परंतु ते आयुष्य पुढे नेताना मी कोणाला माझ्या सर्कलमध्ये ठेवणार आहे हे माझ्या हातात आहे. हे माझ्या हातात आहे. 120 जणांपैकी मी फक्त 3 माझ्या आयुष्यामध्ये ठेवले. कारण मला कळलं की या 3 विचारसरणी, या 3 आयुष्याची रूपरेषा ही माझ्या फेवर मधली आहे आणि त्यांच्याप्रमाणे मी ग्रो होऊ शकतो. आज आम्ही एकत्र ग्रो होतो. आज माझा एक मित्र US मध्ये, तरी पण तो माझ्या टचमध्ये. माझा YouTube चॅनल कसा ग्रो करता येईल, YouTube मधून मी जास्तीत जास्त कसं जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल, हे एकदा, काहीही आमच्यामध्ये कॉन्टॅक्ट नव्हता तेव्हा त्याने एकदा फोन करून मला सांगितलं. संगत याला म्हणतात. एकदा मला अशी एक अडचण होती, पटकन फायनान्शियल अडचण होती. खरी तर काही वर्ष झाली असेल त्या गोष्टीला. अशा वेळेला माझा एक मित्र, या 3मधला एक मित्र, त्याला मी सहज फोन केला, अरे असा असा प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या मिनिटाला त्याने मला पैसे ट्रान्सफर केले. संगत याला म्हणतात. संगत ही ती असते जी तुम्हाला घडवते. संगत ती नाहीये जी तुम्हाला बिघडवते. तुम्ही बिघडलात की ती संगत चांगली नाही म्हणता येणार ना आपल्याला. म्हणून संगत ही कोणाशी करायची, कोणाशी नाही करायची, कोणाशी मी स्वतःहून बोलायचंय, कोणाला मी निग्लेक्ट करायचंय, हे तुमच्यावरती आहे. आणि दुसरा नियम संगतीला धरून, जो मला मी आधीही सांगितला आणि आताही सांगतो, जर तुमच्याकडे असा प्रसंग येत असेल की तुम्हाला त्यांच्यात वावरावं लागत असेल, असं होऊ शकतं ना की तुम्हाला त्यांच्यात वावरावं लागतं. कंपनी आहे किंवा एनी सोसायटी वगैरे असेल किंवा असेल तुमचा ग्रुप की तुम्हाला त्यांच्यामध्ये वावरावं लागतंय, तर दुसरा रूल असतो, बी स्मार्ट. स्मार्टफोन जर वापरता तर स्वतः स्मार्ट का नाही राहू शकत? तुम्ही त्यांच्याबरोबर राहताना सुद्धा त्यांच्या सारखे न होणं, याला स्मार्ट वर्क असं म्हणतात. आज माझ्या बरोबरती त्यावेळेला जे मित्र होते, मी तुम्हाला म्हटलं ना, जे स्मोकिंग कर, ड्रिंकिंग कर, आयुष्य एक मजेदार आहे, काय तुझ्या त्या नुसतं देवदेव करत असतो, अशा म्हणणाऱ्या लोकांचे आज काय हाल झालेत हे मी पाहतो. जर का फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तुम्हाला त्यांच्याबरोबरच राहावं लागत असेल, तुम्हाला जर त्या संगतीमध्ये राहावं लागत असेल, तर अशा वेळेला तुम्ही स्मार्ट वर्क करणं फार गरजेचं आहे. की मी कुठपर्यंत थांबायचंय, कुठपर्यंत जायचंय, कुठे मागे यायचंय, हे तुम्ही ठरवणं फार गरजेचं असतं. कारण मी तुम्हाला अगदी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या आयुष्यात एखादा पटकन बिकट प्रसंग आला तर ज्यामुळे तो आलाय ती लोक किंवा त्या व्यक्ती जबाबदारी घेतीलच याची गॅरंटी नाही.
बिकट प्रसंग आला तर तुम्हाला सोडूनही जाणारे अनेक लोक असतात. अशी लोक संगतीमध्ये धरून काय उपयोग आहे? माणसं ओळखायला शिका संगतीमधून, की ह्याला मी माझ्या संगतीत ठेवायचंय का ह्याला मी माझ्या संगतीत नाही ठेवायचंय. कामापुरतं काम कोणाशी ठेवायचंय आणि माझ्या सुखदुःखांच्या गोष्टींची चर्चा मी कोणाशी करायची हे लक्षात ठेवा. माझी सुखदुःख माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी माझा मित्र समजून सांगायला लागलो तर ते प्रदर्शन होईल माझ्या आयुष्याचं. मी माझ्या सुखदुःखांची चर्चा करण्यासाठी माझे मित्र वेगळे आहेत आणि माझ्या फक्त हाय हॅलो करण्यासाठी जो माझा ग्रुप आहे तो वेगळा आहे. संगत किती ठेवावी, कशी ठेवावी हे तुमच्यावरती आहे. सो माझे 2 नियम कोणते आहेत? ते तुम्ही शाळेत असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, किंवा तुम्ही माझ्या वयाचे असाल, किंवा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे असाल, हे 2 नियम तुम्हाला संगतीमध्ये कुठेही पॉझिटिव्ह काम करून जातील. पहिला नियम अतिशय सोपा आहे. तुम्हाला त्यांच्यामध्ये वावरायची गरज आता वाटत नसेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट रिड्यूस करू शकता. ते तुमच्याशी बोलायला येणार नाहीत, कारण शेवटी त्यांनाही त्यांचं विश्व आहे. त्यांना काही रोज उठून तुम्हाला फोन करण्याची गरज नसते. तुम्ही नाही बोलत आहात ते निघून जातील. कीप युअर सर्कल स्मॉल बट मेक शुअर द पीपल इनसाइड युअर सर्कल आर वर्थ इनफ अँड हेल्प यू टू ग्रो. त्याला म्हणायचं, पहिलं तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. आणि दुसरं, तुम्हाला जर का फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली त्या लोकांबरोबरती दिवस काढावे लागत असतील, काम आहे, प्रोफेशन आहे, अशा वेळेला बी स्मार्ट. तुम्ही शाळेत असाल, तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तुम्ही माझ्या वयाचे असाल, नोकरीमध्ये असाल, किंवा तुम्ही मोठे असाल, बी स्मार्ट वेन यू फेस सच पीपल विथ यू. जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा ज्या वेळेला ते लोक तुम्हाला काही गोष्टी सांगायला जातात, शिकवायला जातात, तेव्हा ते किती घ्यायचंय आणि किती सोडायचंय हे तुमच्यावरती असलं पाहिजे. यू शुड बी दॅट स्मार्ट इनफ. तुम्ही जर वाहवत जाल तर मग तुम्हाला तपासून बघावं लागेल की लोकांचा इम्पॅक्ट माझ्यावर होतोय. लोकांनी तुम्हाला चालवलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. लोकांचं ऐकून तुमची वर्तणूक होत असेल तर मग तुम्हाला जरा सावध होण्याची गरज आहे. लोकांचं ऐकून माझी वर्तणूक नाही झाली पाहिजे. मला हे समजलं पाहिजे की माझी एकूण बाउंड्री काय आहे, माझी परिस्थिती, माझी कुवत, माझी कॅपॅबिलिटी, माझी वर्तणूक, या सगळ्याचा तुमच्यावरती दुसऱ्यांचा इम्पॅक्ट होऊन तुम्ही बिघडत असाल, तुम्ही त्यांच्यासारखे वळवले जात असाल तर तुम्हाला या जगामध्ये कोणीही मॅनिप्युलेट करून जाऊ शकतो. यू नीड टू बी युअर सेल्फ. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या मित्राच्या खिशामध्ये आयफोन आहे म्हणून मी माझ्या घरी वाटेल तसं तांडव करून आयफोनसाठी हट्ट करेन तर याचा अर्थ तुम्हाला उद्या कोणीही, तुम्ही असे आहात की तुम्हाला कोणीही मॅनिप्युलेट करू शकतं. तुमची पर्सनॅलिटी अशी पाहिजे की तुम्ही थोडा तरी सारासार विचार केला पाहिजे. तेव्हा तुम्हाला संगतीमध्ये सॅग्रिगेशन्स करता येतील की हे चांगलं आहे, याला धरून ठेवलं पाहिजे, याच्यात काही अर्थ नाही आहे. त्यावेळेला जेव्हा आयफोन नवीन लॉन्च झालेले साधारण 12-13 वर्षापूर्वी, त्यावेळेला माझे मित्र नुकतेच नोकरीला लागलेले आणि मी स्ट्रगलिंग फेजमधून जात होतो. त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे ह्यांच्याकडे छान छान स्मार्टफोन आहेत, माझ्याकडेही असावा. मी असं घरी 1-2दा बोलूनही दाखवायचो. त्यावेळेला MBAच्या अगदी लास्ट इयरमध्ये मी होतो आणि माझे इंजिनिअरिंगचे मित्र जे ऑलरेडी कमवायला लागलेले, मी बोलून पण टाकायचो की अरे हे करायचं. आई वडील सांगायचे तू कमव आणि घे. पैशाची ती व्हॅल्यू असते ती कळायला लागते. हळूहळू हेही कळायला लागलं की ते आयफोनमध्ये असं काही विशेष नाही आहे. तुम्ही जर स्टेटस म्हणून वापरत असाल तर ती युजलेस गोष्ट आहे. हां, तुम्ही कामानिमित्त एक सिक्युरिटी त्या फोनची चांगली असते म्हणून वापरत असाल तर ठीक आहे. पण स्टेटस खिशातून बाहेर काढल्यानंतर जर मला आपल्याकडे आयफोन आहे असं लोकांना दिसावं म्हणून मी करत असेल तर त्यात काय अर्थ आहे? लोकांमुळे तुमचं जर वागणं बदलत असेल तर तुम्हाला कोणीही मॅन्युप्युलेट करू शकतो आणि दॅट इज द वीकनेस ऑफ युअर माइंड. तो वीकनेस लोकांना त्यांच्या हातात घ्यायला देऊ नका. बी फर्म ऑन युअर व्हॅल्यूज, बी फर्म ऑन युअर एथिक्स. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर लाईफ. तुम्ही शाळेत आहात, कॉलेजमध्ये आहात किंवा तुम्ही मोठे आहात, संगत कशी ठेवावी, कोणाला सोडावं आणि जर तुम्हाला त्याच्यात राहावं लागत असेल तर कसं स्मार्ट वर्क प्ले करावं हे तुम्हाला एकदा समजलं की तुमच्या मनावरती संगतीचा चांगलाच परिणाम होईल.
म्हणून मोरोपंतांनी म्हटलंय सुसंगती सदा घडो, हे त्यासाठीच म्हटलंय. पण या कलियुगामध्ये ती प्रत्येक वेळी घडेलच असं नाही. मग तेव्हा हा माझा व्हिडिओ कदाचित तुम्हाला काहीतरी चांगलं शिकवून जाईल अशी माझी एक अपेक्षा आहे. तर आपल्या लक्षात आलं संगत आणि त्याचे परिणाम आणि त्यातनं कसं सांभाळावं. आता आपण बघूया या मनाला सांभाळण्यासाठी समर्थांनी लिहिलेले पुढचे 17 श्लोक. जय जय रघुवीर समर्थ. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज अंकित होऊनि पाहे. अवज्ञा कदा होय दर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना पाविजे सर्व ही सौख्य जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे. विवेके कुडी कल्पना पालटीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहु हिंडता सौख्य होणार नाही, सिणावे परी नातुडे हित काही. विचारे बरे अंतरा बोध विजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. मना सज्जना एक जीवी धरावे, जनी आपुले हित तुवा करावे. रघुनायका वीण बोलो नको हो, सदा मानसी तो निजध्यास राहो. मना रे जनी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे रामते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. जयाचे निसंगे समाधान भंगे, अहंता अकस्मात येऊन लागे. तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी. मना जे घडी राघवे वीण गेली, जगी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे. सगुणी भजे लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी. निवाला मनी लेश नाही तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. बघा याच्यात सुद्धा 45व्या ओवीमध्ये समर्थांनी संगत कोणाची धरू नये हे सांगितलेले आहे. संगतीचा परिणाम केवढा असतो. 45वी ओवी मुद्दामून मी पुन्हा वाचतो. 45वा श्लोक मुद्दामून मी पुन्हा वाचतो. जयासेनी संगे समाधान भंगे.
अहंता अकस्मात येऊन लागे, तये संगतीची जनी कोण गोडी, जये संगतीने मती राम सोडी, अशांची संगत धरू नये. समर्थ म्हणून तर मनावरती ज्यांनी भाष्य केलं त्यांचे 17 श्लोक प्रत्येक शुक्रवारी म्हणून तर मी घेतोय, कारण हे सगळं समर्थांनी सांगितलेलं आहे. आपल्या लक्षात आलं असेल संगत ही किती परिणामकारक असते. तर तुम्हाला ठरवायचंय ती तारक व्हावी का ती मारक व्हावी, निर्णय तुमचा आहे. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.